पौराणिक कथांविषयी आपल्याला अनेकदा कुतूहल असतं. या कथांचा जन्म कसा झाला? आजच्या काळात त्या कथांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? याविषयी आपल्याला अनेकदा कुतूहल असतं. पण याच पौराणिक कथांना आधुनिक दृष्टिकोन देणारे देवदत्त पटनायक आज आपल्यासोबत आहेत. देवदत्त पटनायकजी, आज लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर देवदेवतांविषयी, पौराणिक कथांविषयी, प्राचीन संस्कृतीविषयी तुमच्या आमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला या मुलाखतीत त्यांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. तुमचे सुद्धा प्रश्न या फेसबुक लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. आम्ही त्यातील निवडक प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. तर मूळ प्रश्नांकडे, पौराणिक कथांकडे मी तर वळेनच, पण त्याआधी माझा एक प्रश्न आहे की एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होण्यासाठी त्याबद्दल प्रचंड उत्सुकता पाहिजे, प्रचंड पॅशन पाहिजे. तर एकंदर मायथॉलॉजीकडे वळण्यासाठी तुमच्याकडे ही आवड कशी निर्माण झाली, याची सुरुवात कशी झाली? असं काय नाही, हे फक्त असं माझा एक छंद होता. आणि जेव्हा मी मेडिकल कॉलेजमध्ये होतो तर तेव्हा ते असं मेन छंद नव्हता, साइड मध्ये होता. पण एकदा मी जॉब केलं फार्मा इंडस्ट्रीमध्ये, तर हा सडनली बिकेम इम्पॉर्टंट. कारण वीकेंड मध्ये काय करायचं, लोक पार्टीला जातात, मी रामायण महाभारत वाचत होतो. तर मी घरी बसून, मला आवडत होतं कारण त्याच्यामध्ये मला खूप असं पूर्वी फक्त इंटरेस्ट होता स्टोरीजवर. असं काय तत्वज्ञान मध्ये असं काही नाही, फक्त स्टोरीज. आणि मी कलेक्ट करत होतो की किती वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. मला वाटलं की फक्त अमर चित्रकथामध्ये जितकं आहे तितकंच स्टोरीज आहेत, पण मग मला कळलं की किती पुराण आहेत. आणि देयर आर सो मेनी स्टोरीज जे आम्हाला माहित नाही. आणि मग मी बघितलं की जी स्टोरीज माझी आई बोलत होती, आणि माय पेरेंट्स आर फ्रॉम ओडिसा, तर त्यांचे स्टोरीज माझे जे मराठी नेबर्स होते त्यांना माहित नव्हतं. आणि आई सांगत होते की हे आम्हाला हे, माझं नाव देवदत्त, माझा जन्म झाला दत्त जयंतीवर, पण माझी आई, शी डिज नॉट नो दत्तात्रेय. तिला काही माहित नव्हतं दत्तात्रेय कोण, काही नाही. तर मी सांगितलं की तुला माहित होतं का दत्त जयंतीवर माझा जन्म झाला म्हणून तू देवदत्त नाव ठेवलीस का? कारण माझे नेबर जे होते, जोशी मॅडम वगैरे, ते म्हणत होते की त्याच्यामुळे. तर माझी आई विचारत होती की दत्तात्रेय कोण, कारण ओडिसामध्ये त्यांना कोणाला माहित नाही, विठ्ठल कोणाला माहित नाही. आणि आमच्या घरी ते जगन्नाथचं फोटो होतं, तर आमचे जे नेबर्स होते, तामिलियन्स होते, मराठी होते, गुजराती होते, ते बोलतात हे कोण आहेत, हे कोण आहेत तुम्ही, हे जगन्नाथ, तुम्ही पुरीच्या जगन्नाथ, हे मूर्ती कसं वेगळं आहे. तर मग मला कळलं की आमच्या देशात इतकं स्टोरीज आहेत की कुणाला सगळं माहित नाही. तर मी असं कलेक्शन सुरू केला, आणि आता तो अगदी तो माझं लाईफ झालंय. नक्कीच. तर तुमच्या लिखाणांमध्ये तिन्ही गोष्टींचा संगम दिसून येतो. म्हणजे पुराण कथांविषयी जर गोष्टी आपण वाचायला घेतल्या तर फिक्शन असतं, किंवा लहान मुलांसाठी लहान मुलांची त्याच्यात आवड निर्माण होईल अशा गोष्टी असतात, मोठमोठ्या कादंबऱ्या असतात. पण हे सगळं इंटरेस्टिंग करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करता. म्हणजे आम्हाला ते ऐकताना बोर नाही होत, किंवा त्यातल्या गोष्टी आम्हाला, त्याच्या मागची कारणं आम्हाला कळू लागतात. तर ही जी शैली आहे लिखाणातली, ती कशी काय डेव्हलप केली? उपन्यास आणि उपनिषद मध्ये फरक असतो. वेद ज्ञान जे असतो ते एक ऍबस्ट्रॅक्ट असतो. आणि पुराणाचं निर्माण कसं झालं की फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड की सगळे कादंबरी आणि पुराणमध्ये फरक असतो. कादंबरीमध्ये जे नॉव्हलिस्ट असतो, जो रायटर असतो, कारण मी दाखवतो तुम्हाला, एक मिनिट, मी एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. हे माझं एक पुस्तक आहे कॉल्ड गर्भवान राजा. हा नॉव्हल आहे, हा उपन्यास आहे, हा कादंबरी आहे. हे इट इज बेस्ड ऑन महाभारत. महाभारत मध्ये ही गोष्ट आहे, पण मी माझं विचार त्याच्यामध्ये टाकलाय. आय हॅव टोल्ड द स्टोरीज की नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? नाही, व्यवस्थित आहे, तुम्ही बोला. तर हे जे आहे गर्भवान राजा, तर हे महाभारत स्टोरीवर बेस्ड आहे, पण हे मायथॉलॉजिकल फिक्शन आहे. हे माझे विचार आहे याच्यामध्ये, आणि आय हॅव ब्रॉट माय थॉट्स इन टू इट. पण जर तुम्ही हे पुस्तक बघितलं की शिखंडी, हे पुस्तकात मी स्टोरी सांगतो की पुराणमध्ये काय आहे आणि ते काय व्यक्त करायचे प्रयत्न करत आहेत. म्हणजे व्यासानी जर महाभारत लिहिलंय आणि वाल्मिकीने लिहिलंय आणि ऋषीने लिहिलंय, त्यांचे विचार काय आहे, तर देयर इज अ डिफरन्स. याच्यामध्ये माझा विचार कमी आहे. मी फक्त एक्सप्लेन करतो लोकांना की बघा बघा, असं असं सांगितलंय, असं असं सांगितलंय. इट इज नॉन फिक्शन.
पण हे मी सांगतो की नाही, माझे विचार मी व्यक्त करतो पण त्यांच्या तोंडातून. ओके. सो आय एम युझिंग, सो वी मस्ट डिफरन्शिएट बिटवीन मायथॉलॉजी, पौराणिक कथा आणि मायथॉलॉजिकल फिक्शन. हे मेन डिफरन्स आहे. कारण पौराणिक कथामध्ये आम्ही वेद ज्ञान ट्रान्समिट करत आहोत आणि वेद ज्ञान जे असतो दॅट इज कनेक्ट्स विथ द हार्ट, म्हणून तुम्हाला एक कनेक्शन वाटतो. हे सेम थिंग मी जर चायनामध्ये सांगितलं, आता चायना शब्द वापरायचा नाही पण लोक घाबरतील नाही, पण जर तुम्ही अमेरिकामध्ये गेलात ते सुद्धा वापरू शकत नाही. कुठलं काय सांगू मी, आफ्रिकामध्ये दाखवलं तर त्यांना कनेक्शन होणार नाही, कारण हे सांस्कृतिक कनेक्शन आहे आमचं वेदांचं आणि पौराणिक कथांचं. पण उपन्यास हे कुणालाच काही फरक पडणार नाही, कुठेही दाखवा उपन्यास असतो. जपानमध्ये दाखवा, न्यूझीलंडमध्ये दाखवा, पण कनेक्शन जे आम्ही सांस्कृतिक कनेक्शन ते फक्त वेद आणि पुराण. नक्कीच. तर आपल्या फेसबुक वरती लोकांचे खूप सारे कमेंट्स यायला सुरुवात झाली आहे. प्राची माने असं म्हणतात की तुम्हाला मराठीत ऐकायला खूप छान वाटतंय. कुणाल डहाळे यांनी पण कमेंट केली आहे की लव्ह युअर मराठी ॲसेंट. तर नक्कीच. तर तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील, जे प्रेक्षक हे लाईव्ह पाहत आहेत, तुमचे प्रश्न या कमेंट बॉक्समध्ये टाका. तर या प्रश्नांकडे, प्रेक्षकांच्या प्रश्नांकडे वळण्याआधी मी माझ्या सहकाऱ्यांकडे वळते. तर लोकसत्ताचे सहकारी आहेत मंदार गुराव, त्यांना प्रश्न विचारायचा आहे तुमच्याशी. मंदार, तुम्ही प्रश्न विचारा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. महाभारत म्हटलं तर अनेक प्रकारची पुस्तकं आहेत. म्हणजे दाजी पणशीकरांचं आहे एक महाभारत सुडाचा प्रवास आहे, व्यासपर्व आहे, अशी अनेक पुस्तकं आहेत. तुमचं आता सुनो महाभारत म्हणून एक ऑडिओ क्लिप आली आहे. सो त्याच्यात असं वेगळं तुम्ही काय सांगितलंय? कारण महाभारताची सुरुवात, महाभारताचा शेवट हे ह्याच्यात सगळं स्पॉइलरच आहे. सो वेगळं तुम्ही याच्यात असं काय दिलंय आम्हाला? काय होतं ना, 6 तासात संपूर्ण महाभारत सांगायचे आणि स्वतःच विचार त्याच्यामध्ये नाही टाकायचं, हे खूप एक चॅलेंज असतो. कारण लेखक जेव्हा लिहितो तो स्वतःच विचार टाकतो त्याच्यामध्ये. आणि सुनो महाभारत म्हणजे देवदत्तचा विचार नाही आहे, देवदत्तचं व्हॉइस आहे आणि मी स्टोरी सांगतोय. पण मी हे दाखवायचे प्रयत्न करतो की महाभारत स्टोरी मध्ये काय कम्युनिकेट करतात. आम्ही सांगतो ना की हे पंचम वेद आहे, याच्यामध्ये वेदिक तत्व आहेत, आम्ही ऐकलंय ते, पण हे तत्व काय आहे, नेहमी काय आहे हे तत्व, तर तो मी एक्सप्लिसिटली सांगतोय. बघा कसं धर्माचं डेफिनेशन कसं येतो, मत्स्य न्याय म्हणजे काय, मत्स्य न्यायाचं कसं व्यक्त होतं, अहंकार म्हणजे काय, मग कर्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, हे सगळं जे वेदिक कॉन्सेप्ट आहेत हे महाभारत कथातून कसं व्यक्त होतं. तर हे माझे विचार नाही, दिस इज बिंग ब्रॉट इन द स्टोरी, की बघा कसं तुमचं जे जसं आयुष्यात तुमचं जे यू हॅव नो कंट्रोल हे दाखवायला. कारण आमचे कृष्ण सांगतात ना, फल की चिंता मत करो, हे फेमस गीताचं श्लोक आहे. पण महाभारत मध्ये कसं व्यक्त केलंय की त्यांनी धर्मस्थापना केली पण त्यांना काय भेटतो, श्राप. कृष्णाला श्राप भेटतो. म्हणजे सगळे सांगतात ना आम्हाला धर्मस्थापना करायचं आहे, धर्मस्थापना करायचं आहे, श्रापसाठी तुम्ही तयार आहात का? कारण गांधारी समोर उभी आहे आणि ती श्राप देणार तुम्हाला. सगळे जे कृष्ण, दे आर ट्राइंग टू बी कृष्ण. मी सांगतो की राम तर जे हे महाकाव्य आहे हे फक्त कादंबरी नाही, हे एक वेदांचं व्यक्त रूप आहे. दे आर ट्राइंग टू एक्सप्रेस वेदिक कॉन्सेप्ट्स. तर माझ्या सुनो महाभारत मध्ये मी ते अगदी क्लिअरली दाखवतो. बघा हे मत्स्य न्याय आहे, हा धर्म आहे, हा अर्थ आहे, हा मोक्ष आहे, हा कामशास्त्र आहे, हा माया आहे, हा मोक्ष आहे, हा अहंकार आहे, हा ऋणमुक्त आहे, हा पितृऋण आहे. तर ऑल दोज कॉन्सेप्ट्स. ओके. माझा दुसरा प्रश्न असा आहे याला जोडून की महाभारत एक मोठा डिबेट आहे की याला पुराणशास्त्र किंवा पुराण कथा म्हणायचं की इतिहास म्हणायचं. एक नॉर्मल प्रश्न म्हणजे महाभारत खरंच घडलं, महाभारत किंवा रामायण खरंच ही युद्ध घडली होती का, हे सर्व झालं का? खरं म्हणजे एव्हिडन्स पाहिजे. तर कृष्ण म्हणजे देव, भगवान, अनंत रूप, अनंत स्वरूपला तुम्ही मॅथमॅटिकली कसं दाखवू शकता, मला दाखवा. एव्हिडन्स काय आहे? अनंत स्वरूपचं एव्हिडन्स कुठून काढणार?
हे विचार करायचं. फर्स्ट, इतिहास संस्कृतमध्ये जेव्हा मी इतिहास सांगतो आणि मराठीमध्ये इतिहास शब्द वापरतो याचं अंतर असतो. आता बघा, मराठीत तुम्ही न्याय शब्द म्हटलं तर त्याचं मिनिंग काय आहे सांगा तुम्ही. लेट्स डू दिस एक्सरसाइज. मराठी जस्टिस या अर्थाने आपण वापरतो. संस्कृत म्हणजे न्याय म्हणजे काय ते माहिती नाही. संस्कृत मध्ये रॅशनल थॉट. सो रॅशनल थॉट कुठे आणि जस्टिस कुठे, वेगळं मिनिंग असतं. आता हे शब्द बघा, इंग्रजी शब्द आता पॉप्युलर आहे कारण हे प्राईड मंथ आहे. गे शब्द, गे शब्दचं मिनिंग आता मी कुणाला सांगितलं यू आर गे म्हणजे काय, म्हणजे समलिंगी या अर्थाने. 200 वर्ष आधी जर मी सांगितलं होतं की यू आर गे, याचं मिनिंग काय असेल? 200 वर्षानंतर पण मे बी तेच राहील ना. आधी 1800 मध्ये गे म्हणजे हॅपी. ओके, फक्त हॅपी. यू आर अ हॅपी पर्सन, यू आर अ गे पर्सन. तर तुम्ही विक्टोरियन नॉव्हेल्स वाचलं तर ते बाईला सांगणार यू आर अ गे वुमन, यू आर अ गे मॅन. पण आता मी वाचलो तर सांगितलं अरे हे समलैंगिक आहेत का? नाही, कारण जेव्हा टाइम पास होतो तर अर्थ बदलतात. इतिहास शब्द फक्त 200 वर्ष ओल्ड आहे. यथार्थ झालं की नाही याचं आम्हाला प्रूफ पाहिजे. तर जे इतिहासकार असतात ते एव्हिडन्स काढणार. आता बघा, चॅरियट्स केव्हा बनवले होते? चॅरियट्स प्रूफ कुठे आहे? आर्किओलॉजिकल प्रूफ आहे की 2000 इयर्स अगो चॅरियट्स, फर्स्ट चॅरियट आम्हाला भेटतो कुठे? सेंट्रल एशियामध्ये आणि इजिप्त जवळ 2000 BC. आणि ऍज पर पुराण महाभारत युद्ध केव्हा झाला होता? 3000 BC. तर 3000 BC मध्ये घोडे कुठून आले, रथ कुठून आला? कारण त्याचा आम्हाला आविष्कार सुद्धा झाला नव्हता. तर आता तुम्हाला हे डिसाइड करायचं आहे की आम्हाला एव्हिडन्सला मी व्हॅल्यू करतो की कथाला? एव्हिडन्सला व्हॅल्यू करता का की तुम्ही कथाला? कोणी लोक सांगतात की विश्वास आहे माझं की 3000 वर्षापूर्वी सुद्धा भारतात रथ होते, घोडे होते. त्याचं काही प्रमाण नाही, पण विश्वास आहे. मी विश्वासला रिस्पेक्ट करतो, पण प्रमाण नाही. जर तुम्हाला हिस्ट्री सब्जेक्ट वाचायचा आहे तर तिथे प्रमाण दाखवायला पाहिजे. आर्किओलॉजी, एपिग्राफी, हे काही प्रमाण भेटत नाही. असं गन लावून प्रमाण करत नाही ना मी. आम्हाला ते सायंटिफिकली, आता लोक आहेत आमच्या देशात गन लावतात, सांगतात सांग आहे की नाही प्रमाण. मी सांगणार हो बाय आहे, आता मला मरायचं नाही. असं लोकांबरोबर तुम्ही विज्ञानचा विचार करू शकत नाही. पण रथाचा आविष्कार 4000 वर्षीपूर्वी झाले आणि ऍज पर पुराण महाभारत 5000 वर्षापूर्वी झाले. रामायण 7000 वर्षी भारतमध्ये काहीच नव्हता. वी वर फार्मिंग नेशन. 7000 इयर्स अगो इथे फार्मिंग सुद्धा नव्हता. तर कुठून रामायणचे अयोध्या, पुष्पक विमान? पण विश्वास असतो. विश्वास समोर विज्ञान काही करू शकत नाही. स्वाती. हा, तर विश्वास हीच मोठी गोष्ट आहे. पुढच्या सहकाऱ्यांकडे वळण्याआधी मी काही प्रेक्षकांचे कमेंट्स वाचते. मेघन साळगावकर आहेत, त्यांनी असं म्हटलंय की पुराणांची जी जटिलता आहे ती तुम्ही अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत मांडता, समजावून सांगता आणि ही तुमची शैली आम्हाला मनाला भावते. आणि सारंग म्हणून एक आहेत प्रेक्षक, त्यांनी प्रश्न विचारलाय की जर कोणाला वेद आणि पुराण यांचा अभ्यास करायचा असेल तर सुरुवात कुठून करायची? विकिपीडिया. पण आपण असं अनेकदा ऐकतो की विकिपीडिया हे सगळ्यांनी त्याच्यात ज्ञान भर घातलेली आहे, म्हणजे ते ऑथेंटिक मानावं का? वेद म्हणजे सगळ्यांचं ज्ञान, आणि पण 80% ऍक्युरेट असतो आणि रेफरन्सेस सुद्धा असतात. तर त्याच्यामध्ये वाचून तुम्हाला जर पटलं नाही तर रेफरन्स मध्ये जा, मग रेफरन्स क्लिक करा. विकिपीडियामध्ये एव्हरी स्टेटमेंट हॅज अ रेफरन्स आणि मग रेफरन्स मध्ये जा, विच इज हाऊ स्कॉलरशिप शुड बी. तर विकिपीडिया इज अ गुड प्लेस टू स्टार्ट. आणि त्याच्यानंतर ते रेफरन्सतून तुम्हाला किती कळेल इथे वेद आहे, कुठे ओरिजिनल स्क्रिप्चर्स आहे, कुठे ट्रान्सलेशन आहेत, ते सगळं ते लिंक्स मध्ये भेटतात. तर बेस्ट प्लेस टू बिगिन इज विकिपीडिया. तिथे हायपर लिंक्स बघा, पण रेफरन्सेस पहा. मोस्ट इम्पॉर्टंट इन विकिपीडिया इज रेफरन्सेस. लोक ते वाचत नाही, ते फक्त ते टॉपचं 10 लाईन वाचतात. यू शुड रीड रेफरन्सेस. आणि रेफरन्स कोण आहे, कोणी सांगितलं आहे, त्यांचं पुस्तक कुठलं आहे, आणि मग तुम्हाला कळेल की अच्छा हे पुस्तक मध्ये हे आहे, ते पुस्तक मध्ये हा आहे.
आणि त्याचं महाभारत, रामायण आणि पुराणाचं अगदी व्हेरी गुड हायपरलिंकिंग सिस्टम आहे विकिपीडियामध्ये. आय वुड से 80% to 90% गुड, नॉट 100%, पण 80-90%, आणि फ्री आहे ना तो. बाकी सगळं तुम्हाला जरा काम करावं लागेल. येस, नक्कीच. तर मी पुढच्या सहकाऱ्यांकडे वळते. समीर जावळे आहेत आमचे सहकारी, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. समीर सर, तुम्ही प्रश्न विचारू शकता. थँक्स स्वाती. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नमस्कार. देव ही जी संकल्पना आहे ती आधुनिक रूपात मांडावी आपण, असं नेमकं कधी वाटलं तुम्हाला? आणि आजच्या घडीला देवाकडे म्हणजे धर्माकडे, अध्यात्माकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय? बघा, हे जेव्हा मी अध्यात्म म्हणतो, हा बेसिकली सायकॉलॉजी आहे, फक्त मनोविज्ञान आहे, अजून काही नाही. आमची जे आत इन्सिक्युरिटी असतात, आमच्यामध्ये असुरक्षताची भावना असतो, डिप्रेशन होतो, आम्ही घाबरतो की काय होणार आमचं. आता बघा, हे महामारी झालं, आमच्याकडे काही कुणाला काही माहित नाही. आम्ही राजाला सुद्धा बघतो की काही करू शकत नाही, की मोठे मोठे पुढारी सगळे घाबरले आहेत, त्यांच्याकडून काहीही नेता पण होत नाही, फक्त मुकुट टाकले आहेत पण काही करू शकत नाही, कारण एक विषाणू आला आहे आणि तो हिंदीमध्ये सांगतात ना, औकात दिखा दिया. तर सगळे आता लाईनवर आले की प्रकृती समोर तुम्ही काही नाही. तुमचं मुकुट तुमच्या पार्टीमध्ये असतो, तुमच्या मुकुट तुमचं राज्यसभा आणि लोकसभा मध्ये असतो, पण प्रकृती समोर तुम्ही काही नाही. तर देव म्हणजे हाच, हे जे थॉट्स आहेत, हे विचार जे आहेत, मनोविज्ञान ज्याला म्हणतात, तिथेच देव असतो. कारण जेव्हा काहीच नसतो, तुमच्याकडे कोणीच तुम्हाला सपोर्ट करायला नसतो, काहीतरी पाहिजे ना आम्हाला, तर त्याच्या वेळी दॅट इज द टाइम आम्ही विचार करतो, देवाचा विचार करतो, ईश्वराचा विचार करतो. हे जे लोक सांगतात ना आम्ही नास्तिक आहोत, आय सेड तुमचं जेव्हा क्रायसिस होणार लाईफ मध्ये, मग देव येणार तुमच्या आयुष्यात. जेव्हापर्यंत पोट मध्ये पोटोबा आहे, तर मग विठोबाचा विचार कोणी करत नाही. अगदीच खरंय. आणि माझा दुसरा एक प्रश्न आहे, तुमचं एक पुस्तक आहे श्याम अँड एक्सरप्ट, त्याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला? श्याम पुस्तक काय आहे? श्याम हे मी एक पुस्तक लिहिलं होतं ऑन रामायण, विच इज सीता, महाभारत जया, आणि हा तिसरा आहे भागवत. भागवत म्हणजे श्रीकृष्णाचं लाईफ. तर श्याम पुस्तक इज दॅट, आणि त्याच्यामध्ये ते डिटेलमध्ये श्रीकृष्णाचं लाईफ राईट फ्रॉम बिगिनिंग टू एंड. कारण लोकांना माहित नाही की वेगवेगळ्या प्रकार, जसं साऊथ इंडियाचं कृष्ण आणि महाराष्ट्राचं कृष्ण आणि गुजरातचं कृष्ण आणि ओडिसाचं कृष्ण आणि बंगालचं कृष्ण मध्ये खूप फरक आहे, खूप खूप फरक आहे. लोकांना लाईक जसं राधाकृष्णाचं जे पूजा होतो इस्कॉन मध्ये, हे फक्त बंगालमध्ये होतो आणि गंगा घाटीमध्ये होतो. महाराष्ट्रात राधाची पूजा होत नाही, साऊथ इंडियामध्ये होत नाही. विठोबाच्या मंदिरात तुम्ही रखुमाईचं मंदिर बघू शकतो, सत्यभामाचं मंदिर सुद्धा आहे तिच्या बाजूला, पाडूबाईचं मंदिर आहे, पण तिथे तुम्हाला राधा मंदिर भेटणार नाही. सो यू विल नॉट फाइंड राधा टेम्पल्स. तर हे जे व्हेरिएशन्स आहेत, जर तुम्ही बघितलं फॉर एक्झाम्पल साऊथ इंडियामध्ये आम्ही तिरुपती देवस्थानमला जाणार, तिथे गोविंदा गोविंदा सांगतात, पण ते चतुर्भुज आहेत, त्यांच्या हातात 4 हँड्स आहेत, कृष्णासारखं दिसतच नाही. जर तुम्ही ओडिसाला गेला तर तिथे जगन्नाथ, बळभद्र, सुभद्राचं मूर्ती आहे, तिथे राधा नाही, पण तिथे बळभद्र आहेत आणि तिथे श्री सुभद्रा आहे. द्वारकाला गेले तर आम्ही द्वारकाचं कृष्णाला बघितलं तर तो चतुर्भुज मूर्ती आहे, अगेन विष्णूचं मूर्ती आहे, कृष्णाचं मूर्ती नाही, तिथे बासुरी नाही. तर हे सगळं लोक बघितलं नाही. आम्हाला वाटतं की फुल इंडियामध्ये एकच कृष्ण आहे आणि सगळे ते, आम्ही ते नितीश भारद्वाजला बघतो आम्ही बी आर चोपडाच्या महाभारत मध्ये, आणि आम्हाला वाटलं की हाच इंडियाचा श्रीकृष्ण आहे. पण इंडियामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कृष्ण आहेत, आणि हे दाखवायसाठी मी हे पुस्तक लिहिलं होतं. कारण जेव्हापर्यंत नॉलेज नसेल ना, तर अल्पबुद्धी महाभयंकर असते. बॅक टू स्वाती. बरोबर आहे. राधाकृष्ण यांचाच विषय चाललाय, तर एक आपले प्रेक्षक आहेत, त्यांनी सुद्धा त्याच संबंधित एक प्रश्न विचारला आहे. कुणाल डहाळे म्हणून आहेत, ते विचारतायत की राधा हे कॅरेक्टर फिक्शनल आहे का, आणि जर फिक्शनल असेल तर पुढे काय झालं? सगळे कॅरेक्टर्स फिक्शनल असतात. तर
आयुष्यात जितकं नाट्यशास्त्र असतो ते सगळं फिक्शन असतो. बुद्ध असो, काहीही असो, आम्हाला हे वाटतो की इतिहास आहे, पण प्रमाण कुठे नाही. प्रमाण फक्त गोष्टमध्ये असतो. गौतम बुद्धचं गोष्टतून येतो, महावीराचं गोष्टतून येतो, मुहम्मदचं गोष्टतून येतात. तर जीसस क्राइस्ट गोष्टतून. आम्हाला ज्याच्यावर विश्वास आहे ते स्टोरीजचं पात्र आहात. ऐतिहासिक जे कॅरेक्टर असेल सुद्धा त्याच्यावर कुणाचा विश्वास नाही. जसं आम्ही सांगतो जीसस क्राइस्ट म्हणजे मसीहा. मसीहा ऐतिहासिक कॉन्सेप्ट नाही आहे, पण आम्हाला मसीहावर विश्वास आहे. ऐतिहासिक जीससवर विश्वास नाही, ऐतिहासिक मोहम्मद नाही, पैगंबर मोहम्मदवर विश्वास आहे. नूर मोहम्मद पैगंबर जे आहे त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. असंच राधावर आमचा विश्वास आहे, म्हणून राधा इज इम्पॉर्टंट, नॉट बिकॉज शी इज फॅक्ट ऑर फिक्शन. कारण ती एक पात्र आहे, तिथून विचार व्यक्त होतो आणि ते विचार इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट कॉन्सेप्ट इज इम्पॉर्टंट, नॉट द पर्सन. तर इतिहासमध्ये पर्सन इज इम्पॉर्टंट, पण पौराणिक कथामध्ये कॉन्सेप्ट इज इम्पॉर्टंट. तर लोक काय करतात की इतिहासमध्ये आम्ही जेव्हा फॉर एक्झाम्पल कृष्णदेवरायाला बघतो किंवा छत्रपती शिवाजीला बघतात, तर ते आम्ही पर्सनला बघतात, आम्ही कॉन्सेप्टला बघत नाही. पण जेव्हा आम्ही कृष्णला बघतात आम्ही पर्सनला बघत नाही, आम्ही कॉन्सेप्ट बघतो की कृष्ण म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे, आयडिया काय आहे, विचार काय आहे, नॉट द पर्सन की इथे बसले होते, ते जेवले होते, ते राहते होते. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. विचार काय आहे. राधा एक विचार आहे, कृष्ण एक विचार आहे. हे आमच्या चित्तमध्ये हे सगळं विचार आहेत. राम, कृष्ण, विष्णू, शिव, नॉट अशोका. अशोका इज अ हिस्टॉरिकल फिगर, तो विचार नाही आमच्यासाठी. पण जेव्हा मी सांगतो की बुद्ध, तथागत, शाक्यमुनी, तो एक विचार आहे. बोधिसत्व, तारा, महावीर, तीर्थंकर, हे सगळे विचार आहेत. पैगंबर, मसीहा, हे सगळे विचार आहेत. आम्हाला तिथे हे बघत नाही की त्यांचे 2 हात होते, त्यांचा हाईट काय होता, त्यांचं वेस्ट काय होता, त्यांचं फॅशन काय होते, हे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. कारण जेव्हा आम्ही कृष्णाला मक्खन देतो, तूप देतो, त्याचा एक विचार आहे. इट इज नॉट, तूप इज नॉट इम्पॉर्टंट, तूप मध्ये एक विचार आहे विच इज इम्पॉर्टंट. आम्ही जेव्हा आरती करतो तर वी शुड ऑलवेज मेक अ डिफरन्स. छत्रपती शिवाजी महाराज ऐतिहासिक, त्यांचं पर्सन इज इम्पॉर्टंट, कारण इट रिप्रेझेंट्स अ फिजिकल पर्सन, नॉट अन आयडिया. आयडिया जेव्हा इज इम्पॉर्टंट, मग तो देव होतो, मग भगवान, ईश्वर, आत्मा, आत्माचा रूप असं सांगतात. तर दॅट इज द फंडामेंटल डिफरन्स. राधा 12th सेंचुरीतून बिकम्स इम्पॉर्टंट बिकॉज आता बघा बुद्धिझम, तारा कॉन्सेप्ट स्टार्ट फ्रॉम 7th सेंचुरी. आम्ही तिला देवी म्हणतो, पण असं बघितलं तर ती सुद्धा फिक्शनल कॉन्सेप्ट, कारण 7th सेंचुरी मध्ये आली ती. फर्स्ट इमेज ऑफ तारा इज इन एलोरा. एलोरा मध्ये जात मी, एलोरा मध्ये फर्स्ट इमेज ऑफ तारा इज फाउंड इन एलोरा. महाराष्ट्रामध्ये ओल्डेस्ट इमेज ऑफ तारा इज फाउंड इन महाराष्ट्र. पण ते फर्स्ट इमेज आहे. 12th सेंचुरी मध्ये राधा येते. सो शिवाचे जे स्टोरीज आहेत, आम्ही जे महादेव शिव म्हणतो, ते वेदमध्ये नाही आहे, उपनिषदमध्ये नाही आहे. कुठून आले? शिवपुराण 3rd 4th सेंचुरी AD. महाभारत रामायण मध्ये फर्स्ट टाइम शिव आणि पार्वतीचा उल्लेख असतो. फर्स्ट टाइम, दॅट इज अबाउट 900 BCE, 2000 वर्षापूर्वी फर्स्ट टाइम आला. तर हे विचार आहेत, हे विचार हळूहळू चेंज होतात. विठ्ठलाचं फर्स्ट रेफरन्स कुठून येतो? जर तुम्ही हिस्टॉरिकली बघितलं, ज्ञानेश्वरचं पोएट्रीतून येतो. त्याच्या आधी 1-2 रेफरन्सेस आहेत, जास्त नाही आहेत. सो वी शुड अंडरस्टँड हे सगळं हिस्टॉरिकल प्रोसेस आहेत, हे सगळं विचारांचं. राधा सुद्धा इज पार्ट ऑफ दॅट ट्रेडिशन. तर फिक्शन, नॉन फिक्शन हे मिथॉलॉजी मध्ये अप्लाय होत. विश्वास, कॉन्सेप्ट, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आता आपण पुढच्या सहकाऱ्यांकडे वळूयात. पवन देशपांडे आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार सर. माझा प्रश्न पौराणिक कथा आणि त्यांचं आजच्या जीवनातलं महत्व काय, अशा संदर्भात आहे. म्हणजे आज आपण सगळ्या पौराणिक कथा वाचतो, ऐकतो, पाहतो, टीव्हीवर त्याच्यावर तासनतास घालतो, पण त्याचं आजच्या जगण्यात काय महत्व आहे? तर पौराणिक कथांचं सुरुवात कसं झालं हे विचार करायचा फर्स्ट, की पौराणिक कथा बुद्ध काल नंतर सुरू होतो. त्याच्या आधी वेदिक काल होता, वेदिक काल नंतर मग बुद्ध काल येतो. आणि बुद्ध कालमध्ये मेन थॉट होता की दुःखाचं कारण काय आहे आणि दुःखाचं कारणमुळे
त्यांनी सांगितलं की यू हॅव निवृत्ती मार्ग सुरुवात झालं की यू शुड बिकम भिक्षू. तर बौद्ध भिक्षूचं निर्माण झालं, संघचं निर्माण झाला, बौद्ध संघ आणि बौद्ध धम्म. आणि धम्म पदामध्ये सांगितलं की बेसिकली यू हॅव टू विड्रॉ फ्रॉम द वर्ल्ड. तर एक राजा होता, एक राजकुमार होता, एक पिता होता आणि तो गौतम एक राजकुमार असतो, सिद्धार्थ गौतम शाक्य, आणि तो हळूहळू एक बिकम्स अ मंक. तो गौतम बुद्ध होतो, तथागत होतो आणि नॉलेज देत होतो. तर ही बिकम्स अ मंक, म्हणजे हाऊसहोल्ड गृहस्थ जीवन सोडून संन्यासकडे वळला तो. पण पौराणिक कथामध्ये याचं विपरीत विचार आहे की एकदा तुम्ही जंगलात गेला आणि ज्ञान प्राप्त केली तर पुन्हा तुम्हाला गृहस्थ जीवन मध्ये यू हॅव टू पार्टिसिपेट. म्हणून शिवपुराणमध्ये शिवाचं लग्न होतं, विष्णू पुराणमध्ये विष्णू रामाचा रोल करतो, कृष्णाचा रोल करतो. राम म्हणजे उच्च वर्गाचा, रिच फॅमिली, म्हणजे रघुवंश, सूर्यवंशी. एकदा मी कृष्ण म्हटलं तर मग ग्वाला आहे तो, ही इज अ ग्वाला, ही इज अ काउहर्ड, म्हणजे लोअर कास्ट, अपर कास्ट. हे जे लोक एक्सेप्ट करत नाही, हे लोकांना त्रास आहे, कारण आमच्या सोसायटीमध्ये कास्टचा खूप त्रास असतो लोकांना. पण राम इज अपर अँड कृष्ण इज लोअर कास्ट. कारण डिस्क्रिप्शन पहा पोएट्रीमध्ये, तो हिंडत असतो जंगलात, त्याच्याकडे गाय आहे, तो एक ब्लँकेट टाकतो, त्याच्या हातात एक सोटा असतो आणि तो जंगलात जातो आणि तो बासुरी वाजवतो. तर दिस इज ऑल ऑफ ज्याला शेपर्ड, गोठर्ड, हे सगळं जे कम्युनिटीजचे स्टोरीज आहेत. पण राम सांगितलं तर राजकुल, सूर्यवंशी, तर रिफाईंड, तर हे सगळं सांसारिक स्टोरीज आहेत. शिवा एक संन्यासी आहे, तो गृहस्थ जीवन कडे वळतो. तर इट इज द ऑपोजिट ऑफ बुद्धिझम. तर असं आम्ही बघतो. तर पौराणिक कथा आम्हाला हे शिक्षण देतात की हाऊ टू लिव्ह इन सोसायटी, प्रवृत्ती मार्ग, नॉट निवृत्ती मार्ग, प्रवृत्ती मार्ग, की हाऊ टू लिव्ह इन, तपस्वी राजा कसं व्हायचं, हाऊ टू लिव्ह इन सोसायटी बट ॲज अ ऋषी. तर हे बेसिक लाईन आहे की राज ऋषी ज्याला म्हणतात आम्ही, किंवा तपस्वी राजा म्हणतात, रामला तपस्वी राजा म्हणतात, की हाऊ टू बी इन सोसायटी बट स्टील तुम्हाला संन्यास घ्यायची आवश्यकता नाही, गृहस्थ जीवन मध्ये सुद्धा तुम्ही आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. हे जे नॉलेज आहे ते पौराणिक कथातून व्यक्त करतात. टीव्हीवर हे दाखवत नाही. टीव्हीवर त्यांना टीआरपी रेटिंग पाहिजे, तर ते काही करणार तुमच्यासाठी, फक्त टीआरपी रेटिंग. ते काय आयटम नंबर सुद्धा दाखवणार मिथॉलॉजिकल सिरियल मध्ये, कारण त्यांना टीआरपी रेटिंग पाहिजे. त्यांना आत्मज्ञान आणि वेदपाठ दाखवायची इच्छा नाही. तर लेट्स बी व्हेरी क्लिअर. तर टीव्ही सिरियल जेव्हा रामायण दाखवतात, महाभारत दाखवतात, त्यांचं हे असं नाही की ते हरिकथा करणार तिथे, की टीआरपी असो की नसो आम्ही सांगणार तुम्हाला हरिकथा. त्यांना टीआरपी रेटिंग पाहिजे, मगच ऍडव्हर्टायझिंग येणार, मगच पैसे येणार. तर तिथे तुम्हाला आत्मज्ञान नाही भेटत. सो यू शुड बी व्हेरी केअरफुल. पण हे एंटरटेनमेंटसाठी चांगलं आहे, नॉलेजसाठी चांगलं आहे. माझा आणखीन एक प्रश्न असा आहे की सध्या गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशांमध्ये गायीला खूप महत्व आलेलं आहे. म्हणजे गो हत्या करू नये, गायीचं पालन करावं वगैरे वगैरे. तो विषय कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण वाघ मारला जातो, सिंह मारला जातो, मोर, साप, उंदीर सगळे मारले जातात. त्यांची हत्या म्हणजे हे पाप असं काही गृहीत धरलं जातं. पण गो हत्या म्हटलं की आपल्याकडे पाप आणि सगळ्या गोष्टी येतात. पौराणिक कथांमध्ये किंवा पुराणामध्ये किंवा आपल्या सगळ्या इतिहासामध्ये गाय या प्राण्याला किती महत्व दिलेलं होतं, जेणेकरून आता त्याचं इतकं महत्व वाढलंय? काय नेमकं आहे? हा राजनीती आहे. याच्या धर्माबद्दल आणि अध्यात्मामध्ये काहीच कनेक्शन नाही. तर हे सेपरेशन करा. हे राजनीती आहे. आणि तुमच्याकडे कोणी गन घेऊन येणार की गौहत्या मत करो, तर मत करो ना. तर तो वेडे आहेत, त्यांना काही कळत नाही की फार्मिंग कसं होतं. ते केव्हा शेतीमध्ये काम केलं नाही त्यांनी, दे डोंट नो द रियालिटी ऑफ डेअरी फार्मिंग. पण काय बोलायचं या लोकांना, ते अगदी भयानक लोक आहेत. शास्त्र म्हणजे असं काही सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. कोणी सांगतात की गौ म्हणजे, गोमाता म्हणजे पृथ्वी, हा एक रूपक आहे. तर पृथू सांगतो गोमाताला की मी तुझं रक्षण करणार. पृथू हा
पृथ्वीचा राजा पृथ्वीला सांगतो की तू गोमाता आहेस, मी तुझं गोपाल आणि मी तुझं सेवा करणार. आता हा पोएट्री आहे, ह्याला लिटरली नाही घ्यायचंय. शब्दार्थ आणि भावार्थ मध्ये खूप फरक असतो. ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलं गीता लिहिताना भावार्थ दीपिका, पण लोकांना भावार्थ कळत नाही. नेता आहेत ना, राजनीती म्हणजे शब्दार्थ, वकील म्हणजे शब्दार्थ. जसं स्पिरिट ऑफ द लॉ कोण बघतो? लेटर ऑफ द लॉ बघतो ना. जज सुद्धा स्पिरिट ऑफ द लॉ कुठे बघतात? स्पिरिट ऑफ द लॉ म्हणजे भावार्थ, आत्मज्ञान. आत्माला अच्छा शब्दला रूप असतो, पण तुम्हाला माहित आहे लिटरेचर मध्ये की मेटाफॉर असतो, इंग्लिश मध्ये शब्द रूपक असतो. गाय हा रूपक आहे. गो हत्या करू नये, असं ब्रह्महत्या करू नये हे सुद्धा आहे ना लाईन. तर ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाला मारायचं नाही, चोरी केला तर, बलात्कार केला तर ब्रह्महत्या सुद्धा लिहिलं आहे, गोहत्या सुद्धा लिहिलं आहे. असं किती हत्या नाही. पण शिवानी स्वतःही ब्रह्महत्या केली आहे दक्ष प्रजापतीचं. रामानी रावणला मारलं, वध केलं आहे, तर तो ब्रह्महत्या झाला. श्रीकृष्णांनी अरिष्ठ नामी, अरिष्ठ एक, तो अरिष्ठ एक बैल आहे, त्याला मारला होता. अरिष्ठच गुगल करा, अरिष्ठ कृष्ण, तो बुल म्हणजे गाय. आता गाय सांगितलं आहे, बैल नाही सांगितलं. पण गोहत्या म्हणजे बैल आणि मग म्हशी, म्हसोबा सुद्धा असतो ना. देवीला आम्ही म्हशीचं बळी टाकतो, तो बैलचं बली अलाउड आहे की नाही? कारण गाय आणि बैल हे फरक आहे ना याच्यामध्ये. पण तुम्ही शास्त्रामध्ये विचार करा तर हे सगळं, आता जे फार्मिंग आहे, आमचा बैलगाडी असतो, त्याचा हिंसाच होतो ना तो बिचारा बैलचं. तर असं डिटेल मध्ये हे विज्ञान मी सांगितलं ना, राजनीतीमध्ये त्यांना ना विज्ञान मध्ये इंटरेस्ट आहे, भावार्थ मध्ये इंटरेस्ट नाही, अध्यात्म मध्ये इंटरेस्ट नाही, मेटाफॉर मध्ये इंटरेस्ट नाही, फक्त त्यांच्याकडे गन आहे. तर ते शास्त्री नाही, पाखंडी शास्त्री आहेत. आणि मी बघतो त्यांना, ती चोर आहेत एक एक करून, पण काय करायचं, त्यांच्याकडे गन आहे, ते जेलमध्ये टाकू शकतात, सेडिशन क्लॉज टाकू शकतात. तर बाबा तुम्ही जे सांगतात मी स्वीकार करायला तयार आहे. मला जेल नको, पण ते सत्य नाही. खरंय. स्वाती, पुढचा प्रश्न. मी पुढचा प्रश्न विचारेन की आता लॉकडाऊनच्या काळात आपल्याला माहितीच आहे की रामायण महाभारत या मालिका पुन्हा एकदा सुरू झाल्या होत्या. तर रामायण या मालिकेत जेव्हा सीतेच्या अग्निपरीक्षेचा एपिसोड झाला होता, तेव्हा ट्विटरवर पुन्हा एकदा अग्निपरीक्षेवरून प्रश्न निर्माण झाले होते. सो मला त्याच्याशीच निगडीत प्रश्न विचारायचा आहे की त्यावेळी नेमकी अग्निपरीक्षा होती म्हणजे काय होतं आणि ते कितपत योग्य होतं? योग्य नव्हतं. कुठल्याही काळात अग्निपरीक्षा योग्य असू शकत नाही. हे एक राजाचं रेप्युटेशनचं स्टोरी आहे. रामायण इज नॉट अबाउट अ हजबंड, इट इज अबाउट अ किंग. राजाचं गोष्ट नाही, राजाचं गोष्ट आहे. रामायण हा राजा रामचा गोष्ट आहे, स्टोरी आहे, उपन्यास, नॉट द स्टोरी ऑफ पतिराम. तर राजा राम आणि पतिराम मध्ये द्वंद्व होतो. राजा राम विजयी होतो आणि जो पती होतो तो फेल होतो, कारण राजा राम इज मोर इम्पॉर्टंट दॅन पती. आणि राजा रामला रेप्युटेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन जस्टिस. रेप्युटेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन, ह्या न्यायाचं गोष्ट नाही आहे. लोक हे आजकालच्या दृष्टिकोनातून बघतात की हे फेमिनिझमचं गोष्ट आहे, न्यायाचं गोष्ट. हे न्यायाचं गोष्ट मुळीच नाही आहे. हा फक्त रेप्युटेशनचं. रेप्युटेशन, राजा रेप्युटेशन साठी काहीही करू शकतो. अगदी इनसेंट बायकोला सुद्धा जंगलात पाठवू शकते, म्हणजे शी कॅन डू एनिथिंग. म्हणजे एव्हिडन्स असेल तरीही, एव्हिडन्स होता की बघा अग्निपरीक्षातून सुद्धा काही झालं नाही, म्हणजे एव्हिडन्स आहे, तरीही जंगलात तिला पाठवतात. म्हणजे रेप्युटेशन इज सो इम्पॉर्टंट. एव्हिडन्स असेल की नसेल, रेप्युटेशन इज इम्पॉर्टंट फॉर अ किंग. रेप्युटेशन वर हा गोष्ट आहे, नॉट न्याय, नॉट हजबंड वाईफ रिलेशन, दाम्पत्य जीवनवर नाही आहे. हा राम एकटा राहतो राज्यामध्ये आणि त्याचे
हिज सन डॉटर सगळे सन जे असतात ते जंगलात त्यांचा जन्म झालाय, म्हणजे काहीच नाही त्यांच्याकडे. म्हणजे सूर्यवंशी हे त्यांचं वडील इज अ किंग, पण त्यांना काही त्याचं बेनिफिट झाला नाही. तर राजा स्वतःच बळी लागतो आपल्या रेप्युटेशनसाठी. हा रेप्युटेशनचा स्टोरी आहे. सो इट्स नॉट राईट अँड रॉंग. हे राईट अँड रॉंगचं नाहीये. एक राजाला रेप्युटेशन इज इम्पॉर्टंट. राजा रामचं गोष्ट आहे. हा, इथे पती म्हणून रामाच्या भूमिकेपेक्षा एक राजा म्हणून रामाची भूमिका काय ते जास्त महत्वाचं आहे. त्याच्यावर फोकस आहे, अजून काही फोकस नाही याच्यामध्ये. म्हणून रामायणमध्ये हे राजा विष्णूचं एकच अवतार आहे जिथे ते राजाचं रूप घेतात आणि तो आहे राम. तर मी पुढच्या सहकाऱ्यांच्या प्रश्नाकडे वळते. मंदार यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मंदार, तू प्रश्न विचारू शकतो. तर तुम्हाला आता तुम्ही राम आणि कृष्ण वगैरे यावर अनेक गोष्टी केल्या. अनेकदा तुम्हाला तुमच्या विचारांवरून ट्रोल देखील करण्यात येतं. तुमच्या ट्विटर्सवर तुम्ही ट्विट्स वगैरे करता, असे खरे संदर्भ देता आणि ते अनेकांना पटत नाहीत. त्यांचा श्रद्धेचा भाग असतो किंवा आणखी काही गोष्टी. मग ट्रोलिंगकडे तुम्ही कसं बघता? जर ट्रोल नसेल तर विचार करा, म्हणजे तुमचं काही व्हॅल्यू नाही सोसायटीमध्ये, कोणी तुम्हाला व्हॅल्यूच देत नाही. तर ट्रोल म्हणजे तुमचं काहीतरी औकात आहे सोसायटीमध्ये, तर चांगलं आहे. आणि सगळ्यांना सगळं कळणार नाही. आमच्या निसर्गामध्ये बघा ना, सगळे किती प्रकारचे वृक्ष असतात, किती प्रकारचे प्राणी असतात. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात सोशल मीडियामध्ये. काही उंदीर असतात, काही नाग असतात, काही मोर सारखे नाचतात, काय कोल्हासारखं हिंडतात, कोणी कुत्र्यासारखं भोगतात, कोणी मांजर सारखं वागतात, कोणी वाघ असतात, कोणी हंस असतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात. ट्रोल सुद्धा तसंच आहे. आम्ही त्यांना घरही आमंत्रित करत नाही. मी त्यांना कॉक्रोच म्हणतो. ते येतात, घरात आहेत ना कॉक्रोच, पण आम्हाला हीट लावायचं आणि स्वच्छ ठेवायचं घर. तर ते कॉक्रोच सारखं असतात, कुठे जाणार नाही, रोज येणार. कॉक्रोच रोज तुमच्या घरी येणार, कारण तुमच्या घरी अन्न आहे. अन्न नसेल तर कॉक्रोच कुठून येणार? तर माझ्याकडे विद्या आहे, विद्या असेल तर ट्रोल येणारच ना, त्यांना त्रास होणार. विद्या त्रास देतो. जे राजनीतीचे लोक असतात, नेता असतात, त्यांना त्रास होतो. विद्या म्हणजे भयानक आहे ते. म्हणून आमच्या शास्त्रामध्ये सांगतात विज्ञान भैरव. विज्ञान, ज्ञान जे आहे तो भयानक असतो आणि लोकांना घाबरतात. वेद ज्ञान असो, पौराणिक ज्ञान असो, कारण हे अगदी बेसिक तत्व ज्ञान आहे आणि हे ह्युमॅनिटीवर आहे. घाबरणार लोक, ज्यांना ते अहंकार असतो, पॉवर पाहिजे, त्यांना आम्ही सुपिरियर हे सांगायचं आहे, तर त्यांना त्रास होणारच. मी पुढच्या सहकाऱ्यांकडे वळते. समीर जावळे यांना प्रश्न विचारायचा आहे पुढचा. सर, आता आपण बघितलं एक 2-3 दिवसांपूर्वी, 4 दिवसांपूर्वी साधारण केरळमध्ये एका हत्तीला अननस खाऊ घातलं, फटाक्यांनी भरलेलं, आणि त्याच्यामुळे ती गेली आणि त्याचं खूप त्यावरती टीका झाली या घटनेवरती. कालच एक अशी पण घटना झाली की गायीला सुद्धा अशाच प्रकारे फळ देण्यात आलं आणि ती पण सिरियस आहे. तर एकीकडे आपण हत्तीला म्हणजे गणपतीला आपण देव मानतो आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा एक लेखक म्हणून तुम्ही कसं बघता या सगळ्या घटनांकडे? बघा, जर तुम्हाला घरात लाकूड असतो ना, वूड असतो, वूड कुठून येणार? जे वृक्ष आहेत बाहेर त्याला कापून सुद्धा तुम्हाला घरात. तर जर तुम्ही बघितलं, हे जितकं आमच्या घरात लाकूड असतो, वूड असतो, हे सगळं दे आर बेसिकली डेड बॉडीज ऑफ प्लांट्स. जेव्हापर्यंत बळी चढणार नाही तेव्हापर्यंत भोग होणार नाही. आता बघा, गणपतीचं वाहन उंदीर, पण तुम्ही घरात उंदीर आलं तर आम्ही काय करणार? रॅट ट्रॅप पाहिजे ना आम्हाला, आम्ही मारून टाकणार. घरात नाग आला की साप आला तर लोक पत्थर फेकतात, कारण ते घाबरतात. हे प्रकृती आणि संस्कृतीमध्ये हे नेहमी द्वंद्व असतो. केव्हा प्रकृती केव्हा संस्कृती. तर ज्याचा शेती असतो तो त्याचा एक बाउंड्री करतो की याच्यामध्ये तू वाईल्ड ॲनिमल शुड नॉट कम.
आणि त्याच्यामुळे आता आमचं सिव्हिलायझेशन इतकं मोठा झालंय, फार्मिंग इतकं वाढलंय की जंगल अगदी हॅव बीन डिस्ट्रॉइड. आणि मी जे ऐकलं होतं की फर्स्ट मी ऐकलं की असं जे अननसचं स्टोरीज फर्स्ट ऑफ ऑल फॉल्स एक स्टोरी होता. दुसरा होता की तो वाईल्ड बोर साठी होता, फॉर वाईल्ड बोर असतो त्याच्यासाठी, अँड इट वॉज अन ऍक्सिडेंट. हे तर होणारच, कारण ह्युमन आणि अॅनिमल्सचं क्लॅश होणारच, कारण ह्युमन सिव्हिलायझेशन इज डिस्ट्रॉइंग नेचर अ लॉट. आम्ही इतकं आमचं पॉप्युलेशन इतकं वाढलंय. असंच स्टोरी आम्ही रामायणमध्ये बघतो की एक स्टोरी असतो की दिलीप राजा असतो आणि त्याच्याकडे गाई असतो, आणि मग एक दिवस एक सिंह येतो तिथे आणि सांगतो की मला ते गायला खायचं आहे. आणि दिलीप सांगतो की नाही नाही, तू गायला खाऊ शकत नाही. तर सिंह सांगतो मग मग मी खाणार काय, तू बाकी कोणाला खा. आणि तो सांगतो की नाही, माझं अन्न तू घेऊन टाकलंयस, मग मी कुठे जाणार. हेच प्रॉब्लेम झालाय आमच्या, बिकॉज वी हॅव नाव डिस्ट्रॉइड द इकोसिस्टम. तर जे गाय आहे ते प्लास्टिक खातात आमच्या रोड साईडवर, कारण त्यांच्याकडे काय नाही. तुम्ही त्यांना गौरक्षा करा गोरक्षा करा गोरक्षा करा सांगतात, पण ते फार्मर्स त्यांना सोडून टाकले. त्यांना आम्हाला हे परवडत नाही त्यांना अन्न द्यायला, तर ते कचऱ्यामध्ये खाऊन ते काही कचरा खातात. तर हे इज बेसिकली आपला जे इकॉनॉमिक सिस्टम आहे हे नेहमी होणार. दिस इज नॉट समथिंग अनयुजुअल. देर विल ऑलवेज बी अ क्लॅश बिटवीन नेचर अँड कल्चर. हे क्लॅश होणारच, कारण हे जे बाउंड्री आहे इथे हिंसा होणारच, कारण हिंसातूनच आमचं अन्न येतो, ज्याला आम्ही इंडस्ट्री म्हणतो, फार्मिंग म्हणतो, मायनिंग म्हणतो. हे सगळं हिंसक कार्य आहे. तर हिंसातूनच संस्कृतीचा निर्माण होतो. हे लोकांना हे दे आर नॉट विलिंग टू एक्सेप्ट इट. पण द फॅक्ट इज की जे समाज आहे, संस्कृती आहे, याचं निर्माणच हिंसातून सुरू होतं. वी कट ट्रीज, आम्ही फॉरेस्ट कापून टाकतो, आम्ही रिव्हर्सला बांधून ठेवतो. हे सगळं हिंसाच आहे, आणि त्याच्यामुळे पक्षी पशूंना खूप त्रास होणार. हे की आम्ही अहिंसावादी आहोत असं नाही आहे. केव्हा केव्हा दिसतो, आमच्या डोळ्यासमोर दिसतो. हे जे एलिफंटचं ऍक्सिडेंट होतं ते बघून आम्हाला, म्हणजे त्याचा जॉ तुटला होता आणि ते गायीचं पिक्चर बघितलं, अगदी हॉरिबल इमेजेस आहेत. पण तसंच उंदीरलाच होतो, आम्ही त्याला पॉइझन देतो, कसं तडपवून तडपून मरतो ना तो उंदीर. तुम्ही बघा, तुम्ही ते रॅट पॉइझन जे आहे, तुम्ही त्यांचा हालत काय होते, इट इज हॉरिबल. पण कॉक्रोचला मारताना किती त्रास होतो त्यांना, पण आम्ही विचार करत नाही, कारण तो कॉक्रोच आहे. पण हत्ती मेला तर आम्हाला त्रास होतो, कारण तो आमच्या समोर आहे. पण बळी तर होणारच. हे समाजचं अनफॉर्च्युनेट रियालिटी आहे, आणि दिस इज द रियालिटी विच वी डोंट वॉन्ट. हे ह्याला म्हणतात सत्याचं सामना करायचं. हे सत्य आहे, हे आमचं सामाजिक सत्य आहे, प्राकृतिक सत्य आहे, विच वी हॅव टू. अध्यात्मामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. यू हॅव टू एक्सेप्ट इट. असं होणारच. आता व्हायरस सुद्धा आला, होणारच. ओके, बॅक टू स्वाती. पुढच्या सहकाऱ्यांकडे वळण्याआधी मी एका प्रेक्षकाचा प्रश्न विचारेन. प्रशांत जोशी म्हणून आहेत, ते विचारतात की डू यू बिलीव्ह इन व्हेरियस अवतार ऑफ विष्णू? बिलीव्ह हा शब्द हे फक्त ख्रिश्चन आणि ईसाई धर्मामध्ये असतो. हिंदू धर्मामध्ये बिलीफ शब्दच नाही. विश्वास म्हणजे काय, तुम्ही तत्ववर वेदमध्ये विश्वास करतात, कृष्णमध्ये विश्वास नाही. वेद आत्मामध्ये विश्वास करतो, फक्त आत्मज्ञान. आणि आत्मज्ञानचे जे स्टोरीज असतात ते अवतार स्टोरीज आहेत. तुम्ही आधी हे विचारतात की हे ऐतिहासिक आहे की नाही. हे सगळं विचार आहेत. नक्कीच. तर पुढच्या सहकाऱ्यांकडे मी वळते. पवन देशपांडे, तुमचा प्रश्न विचारा. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण पुराण कथांना नेमकं काय म्हणून बघावं? प्रश्नपत्रिका आहे की उत्तरपत्रिका आहे? अनेक साधू पंडित असं म्हणतात की याच्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील, पण अनेक लेखक प्रश्न उपस्थित करतात की ह्याच्यातून फक्त तुम्हाला ते तुमच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारतात, उत्तर देत नाहीत, ते तुम्हाला शोधायचे. नेमकं पुराण कथांकडे आपण नेमकं क्वेश्चनर म्हणून बघायचं की आन्सर शीट म्हणून बघायचं? कसं बघायचं? ते उत्तर आहे, पण ते उत्तर ते कविताच्या माध्यमातून दिले आहेत सगळे उत्तर. इट इज लाईक अ पझल. एक पझल आहे, पण आन्सर इज गिव्हन इन द फॉर्म ऑफ अ पझल. पण ते काय आहे, एक फ्रेमवर्क मिळतो तिथून,
एक्झॅक्ट आन्सर भेटणार नाही. इट इज अ फ्रेमवर्क की लाईफचं ते एक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करतात आम्हाला आणि कॉन्सेप्ट मग आम्हाला स्वतः त्याला अप्लाय करायचा असतो. जसं तुम्ही जर जिम मध्ये गेला तर जिम मध्ये तुम्हाला सांगणार की बघा हे वेट ट्रेनिंग आहे, तिथे ट्रेडमिल आहे, त्याच्या पुढे नाही. तर आता तुम्ही जिम मध्ये गेला ते उत्तर आहे की प्रश्न आहे तुम्ही हे विचारा. कारण तो वेट्स बघून माझं मसल्स मला प्रश्न विचारतात की तू करणार की करणार नाही, की तिथे उत्तर सुद्धा आहे. बॉडी बिल्डिंगचं उत्तर सुद्धा तिथेच आहे. तसंच पुराण कथा तुमच्या दृष्टिकोनातून ते प्रश्न सुद्धा होऊ शकतो आणि ते उत्तर सुद्धा होऊ शकतो. पण मला हे वाटतं की ते सगळे उत्तर ते आहेत. ऑल युअर प्रॉब्लेम्स आन्सर इज देअर. पण आम्ही एक्सेप्ट करू शकत नाही. आम्हाला दुसरं उत्तर पाहिजे म्हणून आम्ही प्रश्न विचारत असतो. तर मोस्ट लेखक जे असतात ना, दे आर नॉट हॅपी विथ द आन्सर दे फाइंड, अटलीस्ट व्हॉट रिसर्च दे हॅव डन. म्हणून ते प्रश्न विचारतात. कृष्णाला प्रश्न विचारायचं आणि हे स्टाईल सुद्धा झालंय ना. देवताला भगवान तुमने ऐसे क्यों किया, बॉलिवूड मध्ये सुद्धा डायलॉग असतो ना, मग देवास पुढे जाऊन विचार करायचं आणि ते विचार उत्तर स्वतःकडे आहे पण ते आम्ही एक्सेप्ट करू शकत नाही की जे उत्तर आहे की तुझ्या भाग्यात नव्हता पण हे एक्सेप्ट नाही करायचंय मला. आणि मला जे आन्सर भेटतो आय एम नॉट हॅपी विथ दॅट आन्सर. म्हणून मी गुरुकडे जातो. कोण गुरु मला तो उत्तर देणार ज्याच्यामुळे मला संतोष भेटणार. सो वी आर लुकिंग फॉर कस्टमाइज्ड आन्सर्स. आन्सर इज देअर पण एक्सेप्ट करणार की नाही ते वेगळं गोष्ट ना. आता तुम्ही जसं बोललात की लेखकांविषयी, तर त्याच विषयी एका प्रेक्षकांचा प्रश्न आहे. नितीन सोनावणे आहे. त्यांनी असं विचारलं की तुम्हाला तुमचंच आवडलेलं सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक कोणतं. मला असं वाटतं हे उत्तर सांगणं थोडंसं अवघडच असणार आहे, पण तरी तुमच्या मते असं कोणतं एखादं पुस्तक. असं काही नाही. माझं काही फेवरेट पुस्तक नाही आहे. मी म्हणजे मी लिहिलेलं पुस्तक की मी रिसर्च करतो ते पुस्तक. तुम्ही लिहिलेलं तर जे पुस्तक लिहिणार आहे तो माझं फेवरेट असतं. ते कोणतं आहे. दरवर्षी बदलतो ना. ओके, मी पुढच्या सहकाऱ्यांकडे वळते. मंदार, तुमचा प्रश्न विचारू शकता. सर, साधारणपणे आपल्याकडे दोन मोठी महाभारत आणि रामायण ह्या कथा आहेत आणि रामायणाचा हिरो राम आहे ऑब्वियस आणि त्याचं एकंदरीत कॅरेक्टर पाहिलं तर तो रूल्स फॉलोवर आहे. महाभारत या कथेमध्ये कृष्ण हिरो आहे आणि ही इज अ रूल्स ब्रेकर. तो अनेक रूल्स तोडतो वगैरे. तर आत्ताच्या क्षणी आदर्श पुरुष मानायचं झालं तर कोणाला, राम की कृष्ण? पहा, रावण आहे. रामायण मधचा खलनायक रावण आहे आणि तो रूल्स तोडतो. आणि महाभारतचा जो खलनायक आहे तो दुर्योधन आहे, तो रूल फॉलो करतो. तर आजच्या काळी जे कोणी रूल फॉलो करतो तो सांगतो तो राम आहे, पण आम्हाला माहित आहे तो दुर्योधन आहे. आणि जे कोणी रूल तोडतात ते सांगतात की नाही नाही मैं कृष्ण हूं, पण खरंच तो रावण आहे. तर आता बघा ना, कोणी रूल तोडलं तर सांगतात मी चाणक्य, मी कृष्ण. अरे आहेस तू रावण, पण कोणी सांगू शकत नाही कारण तुझ्या हातात तलवार आहे. पण हाच सिच्युएशन आहे. द क्वेश्चन इज राम आणि रावण मध्ये फरक काय आहे? दोन्ही राजा, एक अयोध्याचा राजा, एक लंकाचा राजा, दुर्योधन हस्तिनापूरचा राजा, कृष्ण बघितलं तर द्वारकाचा राजा. चारही राजा आहेत, पण डिफरन्स काय आहे? कोण कुणाबद्दल विचार करतो? राम इज इंटरेस्टेड इन अयोध्या. राम इज नॉट इंटरेस्टेड इन हिज फॅमिली. ही इज इंटरेस्टेड इन अयोध्या. रावण इज इंटरेस्टेड इन हिमसेल्फ. तो लंका जळून जातो, त्याला काही त्रास नाही. त्याला त्याचं गद्दी पाहिजे म्हणजे पाहिजे. तो लंकाचा विचार करत नाही. दुर्योधन हस्तिनापूरचा विचार करत नाही. तो स्वतःच सूड घ्यायचंय, त्याचं ईर्षा, त्याचं महत्वाकांक्षा. तर तू कुणाचा विचार करतो हे क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. रामायण महाभारत. तर जर तुम्ही आज विचारतात मला राम व्हायचंय की कृष्ण व्हायचं, क्वेश्चन दॅट इज इम्पॉर्टंट. रूल फॉलोइंग, रूल ब्रेकिंग इज नॉट इम्पॉर्टंट. पण कुणाचा विचार करतो? आता बघा,
जितके लीडर्स आहेत सगळे रूल्स तोडतात, सगळे म्हणतात की आम्ही कृष्ण आहात, पण भारताचा विचार कोण करतो? भारत फक्त एक नारा झाला आहे भारतीयांचा करायचं काम करायला, म्हणजे लोकांबरोबरच काम करायचं ना, वेद विपक्ष असो कोणी असो दोघांबरोबर काम करायचं. ह्याला आम्ही राम म्हणूया. राम केव्हा राक्षसाला नेगेटिव्ह दृष्टिकोनातून बघत नाही, कृष्ण कौरवांना केव्हा नेगेटिव्ह दृष्टिकोनातून बघत नाही. फक्त एक डिसएग्रीमेंट आहे आणि आम्ही सगळं एकत्र आहोत. हे विचार खूप इम्पॉर्टंट आहे राम आणि कृष्ण मध्ये. हे डिफरन्स आम्हाला नोटीस करायचं. हे सांगत नाही की वानर म्हणजे वेगळं आहे, म्हणजे त्यांना आवडत सगळे राक्षस बुरे आहे असं नाही सांगत. तर ही इज कंटिन्युअसली वर्किंग विथ पीपल. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. फॉलोइंग रूल्स, ब्रेकिंग रूल्स इज नॉट इम्पॉर्टंट. त्याचं व्हॉट इज द बेसिस ऑफ युअर ऍक्शन? स्वतःसाठी, अहंकारसाठी की आत्मासाठी? हे इज द मोर इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि दॅट इज आमच्या पुराणमध्ये हेच प्रश्न आहे. रूल्स आर नॉट इम्पॉर्टंट. पैगंबर परंपरा म्हणजे ख्रिश्चॅनिटी, इस्लाम मध्ये रूल्स, पैगाम इज व्हेरी इम्पॉर्टंट, रूल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. इंडियन ट्रेडिशन मध्ये अहंकार आणि आत्मा हे दोन शब्द इज मोर इम्पॉर्टंट. रूल्स आर नॉट इम्पॉर्टंट. मी माझा प्रश्न विचारेन महाभारता संदर्भात आहे की अर्जुन आणि भीम या दोघांमध्ये तुम्हाला सर्वश्रेष्ठ योद्धा कोण वाटतो? कारण अर्जुनाला जेव्हा युद्ध करायचं होतं, युद्ध करावं का हा प्रश्न पडला आणि श्रीकृष्णाला गीता सांगावी लागली. वेरॅज भीम यांना माहिती होतं की माझं कर्म काय आहे, त्यांच्या मनात काही प्रश्न नव्हता. या दोघांपैकी तुम्हाला सर्वश्रेष्ठ योद्धा कोण वाटतो? दोन्ही सर्वश्रेष्ठ योद्धा कोणीच नाही. कारण युद्ध कशासाठी करतोय दॅट इज मोर इम्पॉर्टंट. भीम मध्ये हे विचार नाही झाला की करुणा मुळीच नाही आहे तिथे. फक्त भैरव रूप मध्ये सूड घेतोय तो अगदी महाभैरव रूप आहे त्याला म्हणतात. भीमाचं रूपला आम्ही महाभैरव रूप म्हणतो. आणि तो अगदी सूड घेतोय तिथे. धर्मस्थापनाचा विचार नाही, फक्त सूड घेतोय तो. आणि याच्यामध्ये डाऊट्स आहेत की हे देर इज अ क्वेश्चनिंग की हे ऍक्शन राईट आहे की रॉंग आहे. याच्यामध्ये ऍक्शन वर तुम्ही जेव्हा ऍक्शन करतात अगदी कॉन्फिडन्स, देर इज नो डाऊट, फुल कॉन्फिडन्स नसते. अगदी टू गो इन टू ऍक्शन विदाउट रिफ्लेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण तो नेहमी इन्सिक्युअर असतो, कारण तो आपला स्टेटस बघतो की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. ही इज ऑब्सेस्ड विथ दॅट. तो दोघांचा प्रॉब्लेम आहे. एक बघतो फक्त माझं फोकस की मला सूड घ्यायचा आहे आणि तो फोकस मध्ये बघतो. दुसरा रेप्युटेशनचा विचार करतो. रेप्युटेशन, माझं रेप्युटेशन, माझं रेप्युटेशन. धर्माचा कोणीच विचार करत नाही की धर्म स्थापनासाठी आम्ही काम करतोय, सुडासाठी नाही, रेप्युटेशनसाठी नाही, लोक काय म्हणतील त्याच्यासाठी नाही. आणि धर्मस्थापना म्हणजे काय हे विचार दोन्ही करत नाही. दोन्ही विचार करतात पांडवांचं, माझं मला काय भेटणार, मला काय भेटणार. श्रीकृष्ण नेहमी सांगतात इट्स नॉट अबाउट युअर विक्ट्री, इट इज अबाउट धर्म. आणि धर्माचा अर्थ काय? अर्थ म्हणजे मत्स्य न्यायाचं विपरीत व्यवहार. मत्स्य न्याय म्हणजे वेन द स्ट्रॉंग डॉमिनेट द वीक. त्याचा विपरीत व्यवहार इज वेन द स्ट्रॉंग प्रोटेक्ट द वीक. ह्याला धर्म म्हणतात. वेन द स्ट्रॉंग प्रोटेक्ट द वीक ह्याला धर्म म्हणतात. आणि ते विचार कोणी करत नाही की आम्हाला काय करायचं आहे हे विचारतून ते येत नाही. ते फक्त एक सूडसाठी येतोय, एक प्रतिष्ठासाठी येतोय. धर्मासाठी कोण करतो? धर्म म्हणजे इज द स्ट्रॉंग टेकिंग केअर ऑफ द वीक. आणि हेच विचार म्हणून ते रामा, इट्स नॉट अबाउट फायटिंग द वॉर और विनिंग द वॉर. आमच्या शास्त्रामध्ये विनिंग द वॉर, फायटिंग द वॉर इज नेव्हर इम्पॉर्टंट. इट इज की तू कशासाठी करतोयस, कुणासाठी करतोयस. कशासाठी आणि कुणासाठी हे दोन प्रश्न इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आता तुम्ही जसं सांगितलं की धर्माचा अर्थ सांगितलाच, तसेच आपले एक प्रेक्षक आहेत विशाल पाटील म्हणून, त्यांचा असाच याच्याशीच निगडीत प्रश्न आहे की धर्म आणि कर्म वेगळे आहेत का? आणि जर ते वेगळे आहेत तर कसे वेगळे आहेत? धर्म एक प्रकारचं कर्म आहे. धर्म तो कर्म आहे जिथे अहंकार नसतो. कर्म काही कर्म करू शकतो. जेव्हा तुमच्या कार्यामध्ये अहंकार नसतो तो कार्याला आम्ही धर्म म्हणतो. सिंपल.
मी पुढच्या सहकाऱ्यांकडे वळेन. समीर जावळे यांचा प्रश्न. सर, आपण आता धर्मावरती बोलतोय, त्याच्यावरूनच मला एक प्रश्न विचारायचा, थोडासा कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकेल कदाचित. असं कायम म्हटलं जातं की पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्या भारतीय संस्कृतीवर पडलाय आणि मग जे कथित धर्मरक्षक आहेत ते धर्मरक्षण करण्यासाठी पुढे येतात. या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं बघता? तर बघा, बायकांनाही प्रश्न विचारायचा आहे. आस्क ऑल द विमेन ऑफ इंडिया. ऑल द विमेन हु आर प्रोटेक्टेड ना, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी पुरुषांनी काय केलं? तू घरी बस, तू स्कूल कॉलेज करायची काही गरज नाही, मार्केटला जायचं नाही, घरीच बस, मी तुला प्रोटेक्ट करतोय. हे डायलॉग 5000 वर्षापासून बायकांनी ऐकलेत की जे तुमचं रक्षक असतात तेच तुमचं शोषण करतात. तर रक्षक आणि शोषक हे टू साइड्स ऑफ द सेम कॉइन. हे नेहमी डोक्यात, जो तुम्हारा रक्षण करता है, रक्षा करता है, वो धीरे धीरे तुमको कंट्रोल करेगा और बोलेगा ऐसा बैठने का, बिकॉज मैं तुम्हारी भलाई के लिए करता हूँ. हे पेरेंट्स सुद्धा करतात ना, तुझ्या भलाईसाठी मी सांगतो की बाहेर जायचं नाही. मग आम्ही रिबेल करतो, आम्ही सांगतो की नाही, आमचं स्वतःच एक फ्रीडम आहे, आम्हाला पाहिजे ते स्वतंत्रता आणि कंट्रोल. तर हे जे रक्षक आहेत, तुम्ही बघा, मला तर तसंच आहे, ते आम्हाला कंट्रोल करायचं. दे वॉन्ट टू डिफाईन हिंदुइझमचा अर्थ. आम्ही सांगणार तुम्हाला हिंदुइझमचा अर्थ काय आहे, आम्ही सांगणार तुम्हाला तुम्ही कसं बसायचं, काय जेवायचं, कुठे राहायचं, कुठे बोलायचं, काय बोलायचं, सगळं डिसिशन तेच देणार आहेत. हा तर पैगंबर परंपरा झाला. हा तर पैगंबर परंपरामध्ये पैगाम आणलाय त्यांनी. हे हिंदू धर्मामध्ये केव्हाच नव्हता. तर हे रक्षक मी बघतो की ते जास्त पैगंबर परंपराकडे जातात, की त्यांचा पैगाम आम्हाला देतात की तुमचं हिंदुइझम असं आहे. कोण सांगितलं की हिंदू धर्म व्हेजिटेरियन आहे? कुठून हे रूल्स आणले? ते आमच्याकडे असं काही, आमचं कोरान आमच्याकडे नाही आहे ना, हिंदू धर्मामध्ये कोरान सारखं नाही आहे, हदीस नाही आहे. तर तुम्ही हे रूल्स कुठून आणतात? हे सगळे काढून कुठून तरी. आणि हे हिंदी भाषी लोक सांगतात मराठी लोक कसं वागायचं, हिंदी भाषी लोक सांगतात उडिया लोक कसं वागायचं, हिंदी भाषी लोक सांगतात तमिळ लोक कसं वागायचं. हे त्यांना हे विभिन्नवाद कळतच नाही. सगळं त्यांचं एकवाद. हे एकवाद आणि विभिन्नवाद मध्ये खूप फरक आहे. एकवाद हे पश्चिमी सभ्यता आहे आणि हे जे रक्षक आहेत आमचे, हे सगळे एकवादी आहेत. त्यांना विभिन्नवाद कुठे कळतो? विभिन्नवाद म्हणजे माझं ताटमध्ये जे जेवण आहे माझं जेवण आहे, तुला त्रास काय? माझ्या बेडरूम मध्ये मी काय करतो हे माझं आहे, तुला त्रास काय? तू माझं जेवण कंट्रोल करतोय, माझं बेडरूम कंट्रोल करतोय, माझं बाथरूम कंट्रोल करतोय. हा तर पैगंबरवाद झाला, हे एकवाद झाला. एकवाद हिंदू धर्म मुळीच नाही. तर एकवाद आणि विभिन्नवाद मध्ये खूप फरक आहे. विभिन्नवाद जिथे असतो तिथेच आत्मज्ञान असतं. कारण निसर्गामध्ये विभिन्नवाद असतो. निसर्गामध्ये किती प्रकारचे प्राणी असतात, किती प्रकारचे प्लांट्स असतात. फक्त व्हेजिटेरियन एनिमल्स नसतात ना, नॉन व्हेजिटेरियन एनिमल्स. तर हे जे एक प्रकारचं एकवाद, आणि तो बेसिकली हिंदी भाषी वाद आहे. इट इज अ गॅंजेटिक प्लेनचं कंट्रोल आहे. तो गोरखपूर आणि तो हिंदी बेल्टचं कंट्रोल इंडियावर येतोय. ते चांगलं नाही. हे राजनीती आहे, हे आध्यात्मिक मुळीच नाही. आणि हे सांगायचं की आम्ही तुमचं रक्षण करतो, तर रक्षण म्हणजे कुणाचं रक्षण? प्रॉपर्टी मालक नाही तुम्ही. रक्षक मालक नसतो, पण तुम्ही मालक सारखा व्यवहार का करतात? तर यू आर नॉट द ओनर, यू आर द तुम्ही द्वारपाल. तिथेच राहा, घरात येऊ नका. सगळ्यांना द्वारपाल व्हायचं ना, ते हिंदी वर्ड आहे काहीतरी द्वारकालसाठी. द्वारपाल राहा, आत येऊ नका. पण आत येतात ते हळूहळू करून. हे त्यांचं कंट्रोलचं हे ओल्ड ट्रिक आहे. हे सगळ्यांना ऑलवेज आस्क विमेन, की विमेनला विचार, त्यांचं रक्षक करणारे कसं, स्त्रियांचं शोषण कसं झालं आमच्या समाजात, असंच सुरू झालं की आम्ही तुमचं रक्षण करणार. देवीच्या हातात आहे ना रक्षण करायला, क्षमता आहे सगळ्यांकडे. बॅक टू स्वाती. खूपच ही मुलाखत रंगत चालली आहे आणि खूप सारे प्रश्न पण येत आहेत.
एका प्रेक्षकाचा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, जो आपल्या सर्वांना कधी ना कधी पडलाच असेल असा आहे. धर्मकांत बंडकर यांनी विचारलंय की माणसाच्या मृत्यूनंतर ज्या काही शिक्षा दिल्या जातात त्यांची चर्चा असते, तर ते कितपत खरं असतं आणि त्यांच्याविषयी काय सांगाल? कुणाला माहित नाही. फॅक्ट इज कुणाला माहित नाही. तर हे सगळं लोकांचं विविध कल्पना आहेत की मृत्यूनंतर हे होणार ते होणार. कुणाला माहित. तर जे तुमचा विचार आहे करा, नाही करायचं असेल तर नको करा, काही फरक पडत नाही. तर लोकांचा भय असतो की मृत्यूनंतर काय होणार, आम्हाला माहित नाही. नरक होऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे, नसेल ते सुद्धा पॉसिबिलिटी आहे, कुणाला काही माहित. पितृलोक असू शकतो, नरक होऊ शकतो, जन्नत होऊ शकतो, जहन्नुम होऊ शकतो, वैकुंठ होऊ शकतो, कुणाला माहित. तर द सिंपल आन्सर इज वी डोंट नो. मी पुढच्या सहकाऱ्यांकडे वळते. पवन देशपांडे यांना प्रश्न विचारायचा आहे. मगाशी आपला महिलांसंदर्भात विषय निघाला, तर महाभारत आलं की द्रौपदीचा विषय निघतो आणि द्रौपदीमुळे महाभारत घडलं असा एक समज सगळ्यांमध्ये असतो. अनेक कारण त्याच्या मागे दिली जातात. एक तर द्रौपदीचं आहे, शकुनी मामाचा सूट आहे, किंवा जमिनीचा सत्तेचा संपत्तीचा वाद आहे. अशा सगळ्यांमधून नेमकं कारण महाभारत घडण्यामागे, लिहिण्यामागे नेमकं काय घडलेलं आहे की ज्याच्यामुळे महाभारत घडलं. आणि याला जोडूनच असा एक प्रश्न आहे की तुम्हाला आवडलेला महाभारत या पुराणातला सगळ्यात आवडता प्रसंग कोणता? तर बघा, हे महाभारत द्रौपदीमुळे घडलं हे 99% पुरुषांनी लिहिलं असेल, बायकांनी केव्हा लिहिलं नाही. असं सांगतात ना, घरात भांडण बायकोसाठी. म्हणजे बेसिकली आम्ही काही नाही, आम्ही अगदी इनोसेंट, सगळे पुरुष इनोसेंट, सगळे पुरुष जबाबदारी घेणार नाही. तर महाभारतचं जबाबदारी ना पांडव घेतात ना कौरव घेतात, सगळे टाकले बिचारी द्रौपदीवर. आणि जबाबदारी जे घेत नाही तेच दुसरं लोकांना ब्लेम करतात की तिच्यामुळे, त्याच्यामुळे, तिच्यामुळे. महाभारत सगळे, ईच अँड एव्हरी पात्र इज रिस्पॉन्सिबल. तेच हे हा वैदिक ज्ञान आहे की एक संदर्भ, एक सिच्युएशन जे असतो, इट इज ऑलवेज बिकॉज ऑफ मेनी रिझन्स. सगळे असं पार्टिसिपेट करतात. ते असं एक माणूस नसतो ज्याच्यामुळे हे सगळं घडतो. सगळ्यांचं पार्टिसिपेशन असतो. भीष्मचा काय त्रास आहे, द्रोणमध्ये काय प्रॉब्लेम आहे, कर्णमध्ये काय प्रॉब्लेम आहे, दुर्योधन मध्ये प्रॉब्लेम आहे, युधिष्ठिर मध्ये प्रॉब्लेम आहे, भीम मध्ये प्रॉब्लेम आहे, अर्जुन मध्ये प्रॉब्लेम आहे. सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी कुटी असतो, प्रॉब्लेम असतो, निगेटिव्ह पॉइंट्स असतो. आणि तो हळूहळू बिल्डअप करून फायनली महाभारत घडतो. कोणीच लास्ट मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जे प्रसंग तुम्ही सांगितले, उद्योग पर्व. महाभारत मध्ये उद्योग पर्व इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्व. कारण तिथे श्रीकृष्ण कॉम्प्रोमाइज करतात. कॉम्प्रोमाइज 5 गाव दे मला, 5 गाव. आणि दुर्योधन सांगतो की मी आय विल नॉट गिव्ह अ नीडल पॉइंट ऑफ लँड. आणि महाभारत घडतो. दॅट हे याला म्हणतात आम्ही अहंकार. जेव्हा तुम्ही सोडत नाही, या मोह मद जे सांगतात ना, मोह मद, हे मोमेंट आहे उद्योग पर्वामध्ये. महाभारतचं मोस्ट इम्पॉर्टंट प्रसंग उद्योग पर्व असतो, नॉट वस्त्रहरण. हे फक्त बॉलिवूडचं TRP दाखवायसाठी ते सुंदर सीन असतो. पण उद्योग पर्व, नेगोसिएशन टेबलवर आता सुरू झालं ना आमचं इंडो चायनामध्ये. तेच बात की कुठे कसं, तिथे उद्योग पर्व मध्येच सगळं होतं. किती कॉम्प्रोमाइज करायला तुम्ही तयार आहात, किती सोडायला तुम्ही तयार आहात, किती तुम्हाला किती तुम्ही सोडणार. कारण लास्ट मध्ये असं 2 कुत्रे असतात ना, ते भांडण करतात एकाच मांसासाठी. कोण सोडणार, कोण जिंकणार? सोडणारा तो देव, जो घेतला तो देव. कोण, हु इज इम्पॉर्टंट? आणि हेच विचार आध्यात्मिक विचार आहे. नक्कीच. तर पुढच्या सहकाऱ्यांकडे मी वळते. मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलो आहोत आणि शेवटचे 1-2 प्रश्न घेऊन आपण आवर्त घेऊया. त्याआधी समीर जावळे आपल्या सोबत आहेत, ते प्रश्न विचारतायत. सर, आता आपण जसं तुम्ही सांगितलं की स्त्रियांवरती कसं हे केलं जात आहे गेल्या काही
वर्षांपासून, म्हणजे अनेक वर्षांपासून, जवळपास हजारो वर्षांची ही परंपरा आहे. तर मध्यंतरीच्या काळात म्हणजे साधारण गेल्या वर्षी शबरीमला मंदिरातल्या प्रवेशावरून एक वाद झाला होता. या मंदिरात मध्ये पण असंच सांगितलं गेलं की नाही, स्त्रियांना प्रवेश दिला जाणार नाही, ही इतक्या वर्षांपूर्वीची परंपरा आहे, ती देखील कदाचित पुरुषांनीच सुरू केलेली असण्याची शक्यता आहे. पण याबद्दल काय सांगाल? त्या वादाकडे तुम्ही कसं बघता आणि त्या मंदिराची काही पुराण कथा किंवा तसं काही महत्व आहे का? विठ्ठल मंदिर आहे, चोखामेळाचं एक मंदिर आहे. चोखामेळाचं मंदिर बाहेर कशाला आहे? कारण कुणी सांगितलं की तुम्ही आत प्रवेश करू शकत नाही. तर कोणीतरी असं एक रूल बनवलं होतं की एक वर्गाचे लोक आत येऊ शकत नाही. आता तो रूल नाही आहे, आम्ही तोडलं ते रूल. हा दुसरा रूल, ते सुद्धा तोडायचं. सीमा उल्लंघन करण्याचं परंपरा आमच्या देशात आहे. ते राम आणि कृष्ण केव्हा तर सीमा आम्ही करतात आणि केव्हा सीमा उल्लंघायचं. हे काय नाही की परंपरा आहे तो अमर आहे. आम्ही हेच सांगतो ना, सगळं नश्वर आहे, नश्वर आहे, नथिंग इज परमनंट. मग हे कसं परमनंट? सोडा, जायचं असेल तर जाऊ द्या, नाही जायचं तर नाही. तिथे काय मॅजिक नाही आहे. तिथे लोकांना काय आहे, हे अहंकार झालाय, अहंकारचा विषय झालाय की हा आमचा परंपरा आहे, तुम्ही त्याच्यावर मोहीम करत आहात, हे गड जिंकायचे आहे त्यांना, हे पश्चिमी आमचं ट्रेडिशन तोडतात. काही तोडत नाही. आत्मज्ञान करा. मंदिर जाऊन काय आत्मज्ञान होणार नाही. ते मंदिरला 10 वेळा जाऊन काही फरक पडणार नाही. ते मेन कॉन्सेप्टवर कोणी अभ्यास करत नाही की मेन जे आहे की शबरीमलामध्ये 18 पायरी कशासाठी आहे, कुणाला माहित आहे? ते 18 पायरी म्हणजे 18 अध्याय, गीताचा अध्याय. त्याच्यावर आम्ही लक्ष देत नाही. बायका आत का गेली त्याच्यावर लक्ष देतात आम्ही, कारण बेसिकली हे राजनीतिक फाईट आहे. कारण एक समय होता, आम्ही सांगत होतो की जे फक्त ब्राह्मण येऊ शकतात, शूद्र येऊ शकत नाही, हे जातीचं येऊ शकत नाही, ते जातीचं येऊ शकत नाही. हे जे बाउंड्रीज असतात ना, हे बाउंड्रीज फक्त अधिकारचं जे कॉन्सेप्ट आहे, इथे अहंकारच असतो. अहंकारचं एक लक्ष्मण रेखा कुणासाठी बांधलं होतं? रावणासाठी की सीतासाठी? हे विचार करत नाही. हे जे बॉर्डर असतो ना, कशासाठी केलं? आणि जितकं कमिटी मेंबर्स आहेत ते सगळे पुरुष. आणि तिथे जे हिस्ट्री आहे, मंदिर बदलतो, किती बदलतो. यज्ञ जेव्हा 2000 वर्षापूर्वी फक्त यज्ञ परंपरा होता, मंदिर नव्हता. आता मंदिर सुरू झालं, मंदिरचं परंपरा सुद्धा बदलणार. आता हे आमचं आरती होतो, आम्ही बघतो फोनवर जप होतो आणि फोनवर हे करतात, ते सगळं बदलणार. हे काय असं नाही. आम्ही आता काय आमचं सब पूजा, आमचे जे पंडित असतात ते सगळं मोबाईल फोन घेऊन येतात आणि आम्ही पूजा करतो, असं काय ते दर्शन करतो, काय डिजिटल दर्शन. हे सगळं नवीन परंपरा आहेत. तर वी हॅव टू मूव्ह अहेड. हिंदू परंपरा बदलतो. असं नाही की तेच जे 1000 वर्ष आधी ज्ञानेश्वरांना कसं आम्ही लोक वागवले होते त्यावेळी, दॅट रूल्स विल नॉट अप्लाय टू मी. हे जस्ट राजनीती आहे, राजनीतीचा गेम असतो. पण शास्त्रामध्ये असं काही लिहिलं की मंदिर विमेन शुड नॉट एंटर द किचन व्हेन यू आर मेन्स्ट्रुएटिंग. त्यावेळी सॅनिटरी पॅड्स नव्हते, आता सॅनिटरी पॅड्स आहेत. फक्त इतकंच आहे की दोज डेज दे डिड नॉट हॅव सॅनिटरी पॅड्स. तर तो रक्त पडलं तर ते बिकम्स ऑकवर्ड. घरात तुम्ही सगळीकडे सांडणार ते रक्त. सॅनिटरी पॅड आहे आता, मग टेन्शन काय इतकं? दीज मेन दे कांट हँडल विमेन्स बायोलॉजी. तर त्यांचं आता स्कूलमध्ये सुद्धा एज्युकेशन नाही, सेक्स एज्युकेशनचं. त्यांना माहित सुद्धा नाही की महिना काय असतो, कसं रक्त पडतो. त्यांना सॅनिटरी नॅपकिन बघितलं सुद्धा नाही लाईफ मध्ये. इतकं टेन्शन घेतात इतकं स्मॉल बायोलॉजीवर. तर इट इज लाईक आता मास्क घातलं तर आता थूक नेणार नाही, मास्क घातलं तसं सॅनिटरी नॅपकिन आहे. काय बवाल माचवलं त्याच्यावर. इतकं लहान गोष्ट आहे हा की ओल्ड डेज, हंड्रेड्स ऑफ डेज अगो, ते अंडरवेअर नव्हते, सॅनिटरी पॅड्स नव्हते, तर रक्त पडणार. अँड रक्त इज बेसिकली इट इज ऑकवर्ड. म्हणून त्याला सांगितलं की त्यांना सेग्रिगेट करा, किचन मध्ये आणू नका. पण एकदा सॅनिटरी नॅपकिन्स आले मग लोक ते विचार करत नाही. दिस इज व्हेरी सिली थिंकिंग.
पण काय करायचं, त्यांच्याकडे गन आहे तर त्यांच्याकडे त्रिशूल आहे, गन नाही त्रिशूल आहे, तर गप्प बसायचं, त्यांना कळणार नाही. हो, पण ही जी परंपरा जी सांगितली जाते खरोखर ती आपणच पाडलेली आहे. पण अशी खरोखर म्हणजे त्या मंदिराचा काही इतिहास त्याबद्दल तुम्ही काय अभ्यास केला आहे का? त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे खरंच असे खूप मंदिर आहेत भारतात जिथे बाई लोक येत नाही. हे सगळं ओल्ड तांत्रिक परंपरा आहे. असं तांत्रिक परंपरा होती की हे पुरुषांसाठी मंदिर असतो, हा स्त्रियांसाठी मंदिर असतो, असं वेगवेगळं. हा ब्राह्मणांसाठी मंदिर असतो, हा राजपुतांचं मंदिर असतो, हा गावातले किती मंदिर असतात, जसं हिजडा लोकांचं मंदिर असतो, जोगता लोक असतात, ते यल्लम्माचं मंदिर वेगळं असतो, रेणुकाचं मंदिर, हुडिगा अम्माचं मंदिर वेगळं असतो. इतका मंदिर, पण ते बदलतो, ते सिस्टम्स बदलतात. असं काही नाही आहे की तसंच राहणार आहे. देश काल गुणाचं कॉन्सेप्ट लोकांना कळत नाही की देश बदलतो, काल बदलतो, गुण बदलतो आणि सगळं बदलणार आहे. हे काय परमनंट नाही आहे. हे रक्षक लोकांचं ना, रक्षक लोक केव्हा म्युझियमला गेले नाही, पण त्यांना ते मूर्ती वाचवायचं आहे. पण एकदा तुम्ही गेलात का छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम बॉम्बेमध्ये आणि बघितलंय का मूर्ती? मी असा एक मीटिंग मध्ये गेलो होतो आणि तिथे सगळं होतं, आम्हाला मूर्ती वाचवायचं आहे. आणि मी सांगितलं का, अच्छा तुम्ही मुलांबरोबर केव्हा गेलात का? आणि मी दाखवलं त्यांना 3 फोटोग्राफ आणि सांगितलं की आता सांगा मला हे मूर्ती कुठलं आहे. मी बघितलं माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी, शिवाचं मूर्ती आहे, लिहिलंय खाली विष्णू, आणि कुठे टॉप एक्सपर्ट, संस्कृत एक्सपर्टच्या घरी. असे हा शिवाचं मूर्ती आहे, कसं तुम्हाला कळलं? असे 3 आईज, 3 डोळे आहेत, तुम्हाला बघू शकत नाही का तुम्ही? पण हे सगळं ना, हे फक्त हे राजनीती आहे. मी सांगितलं ना, त्यांच्याकडे शास्त्रीचं काही, राजा समोर शास्त्री काही बोलू शकत नाही, तो जीभ कापणार. बॅक टू स्वाती. येस, मंदारला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे या मुलाखतीचा. मंदार, तुझा प्रश्न विचारू शकतो. हो तर महाभारतात शिखंडी ह्या कॅरेक्टर बद्दल खूप असं उत्सुकता असते लोकांना. त्याच्यावर तुमचं पुस्तक देखील आहे, तर त्या कॅरेक्टर बद्दल सांगा ना. तर हे बेसिकली त्याला आम्ही ट्रान्सजेंडर म्हणतो आजकाल. ट्रान्सजेंडर, तिचा जन्म झाला फिमेल फॉर्म मध्ये, पण तिला कळलं की नाही मी पुरुष आहे, आणि त्यांनी पुरुषचं बॉडी घेतलं. तर फ्रॉम फिमेल टू मेल ट्रान्सफॉर्मेशन झाला. व्हॉट इज इम्पॉर्टंट की महाभारत मध्ये हा स्टोरीचा रोल काय आहे, ह्याच्यामुळे महाभारत 18 डेजचा वॉर आहे, आणि एक्झॅक्टली ऑन द 10th डे ते पडला बदलतो, इट चेंजेस बिकॉज ऑफ शिखंडी. शिखंडीमुळे भीष्माचा वध होतो. सो म्हणजे त्याचे इम्पॉर्टन्स दिलंय तिथे. आमच्या समाजामध्ये तृतीय प्रकृती सुद्धा असतो आणि त्यांचं सुद्धा व्हॅल्यू असतो. आणि आय थिंक दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आयडिया, ज्याला आम्ही आजकाल LGBTQ म्हणतो, क्युअर म्हणतो. दिस वर्ल्ड, आता हे जून मंथ इज द प्राईड मंथ, तर हे जे आम्ही लिंगवर डिस्कस करतो, लिंग आणि सेक्शुअलिटी, म्हणजे जैनिझम मध्ये खूप डिटेल मध्ये आहे, द्रव्य शरीर, भाव शरीर, याच्यामध्ये खूप डिटेल्स मध्ये, की याला आज आम्ही सांगतो LGBTQ, याचं पुरा डिटेल नॉलेज आमच्या तंत्रमध्ये आहे, महाभारतमध्ये आहे, कामशास्त्रामध्ये आहे, की असं तृतीय प्रकृती असतो. आणि व्यासानी त्याला अक्नॉलेज केलंय की पंचम वेद मध्ये सुद्धा आम्ही तृतीय प्रकृतीला इम्पॉर्टंट स्थान देतो. असं साईड कॅरेक्टर नाही, तो अगदी मेन कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे महाभारतचा वॉर बदलतो. त्याच्यापूर्वी कौरवांचा विजय होतो, त्याचा एकदा शिखंडी येते कुरुक्षेत्रावर, मग द वॉर चेंजेस अँड पांडव स्टार्ट टू विन. पांडवों की जीत होने लगी. आणखी एक शेवटचा प्रश्न आहे माझा, तो लहानपणापासून खरं म्हणजे पडलाय मला, की गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय हा एक खूप मोठा वाद आपल्याकडे आहे. अमेरिकेत आता ती चळवळ देखील सुरू आहे. कृष्णवर्णीय म्हणजे विशेषतः काळा रंग ज्यांचा असतो, डार्क स्किन टोन, असं आपण कृष्णवर्णीय म्हणतो. कृष्ण हे जे कॅरेक्टर आहे जे मूवीज मध्ये, आपल्या सिरियल्स मध्ये नेहमी हा गौरवर्णीय कॅरेक्टरला, अभिनेत्यांना वगैरे तो दिला आहे, आणि कार्टून्स मध्ये तो निळ्या रंगाचा कॅरेक्टर दाखवला जातो. तर नेमकं कृष्णाचा रंग काय होता? डार्क ब्लॅक, घनश्याम.
श्याम म्हणजे डार्क, घनश्याम म्हणजे काळा, नॉट ब्लू, नॉट व्हाईट. तो फेअर अँड लवलीच्या ऍड साठी आहे. आणि लोकांना एक्सेप्ट करायचं नाही ना. कृष्ण रंग, रामाचा रंग सुद्धा श्याम रंग, हरी रंग श्याम रंग नेहमी. शिवाचा रंग धवळ आणि कृष्णाचा रंग श्याम. कृष्ण धवळ, धवळ म्हणजे शिवजी. डार्क, नथिंग एल्स. सिंपल आन्सर, डार्क कॉम्प्लेक्शन. जितका काळा तितका. ओरिसामध्ये ते जगन्नाथ मंदिरमध्ये ते अगदी ब्लॅक सूट वापरतात जगन्नाथसाठी. सूट असतो ना, ते काजलचा रंग असतो ते रंग. तर आम्ही मंदिरात जातो तर फक्त असं ते देवताचा असा हात लावून आम्हाला तोंडावर लागतो तर ब्लॅक ब्लॅक कलर असतो. इट इज ब्लॅक, देर इज नो अदर डाऊट. बाकी सगळं जे म्हणतात त्यांना प्रॉब्लेम आहे, कलरचा प्रॉब्लेम आहे, जे ब्लू एक्सप्लेनेशन देतात. स्वाती. तर देवदत्तजी, या मुलाखतीसाठी तुम्ही तुमचा वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आमच्या खूप साऱ्या प्रश्नांची अत्यंत साध्या सोप्या भाषेत आम्हाला त्यांची उत्तरं मिळाली. आणि एका प्रेक्षकाच्याच कमेंटमध्ये या मुलाखतीचं मी वर्णन करेन की त्याने असं म्हटलं की रविवारची ही खूप छान मेजवानी होती आमच्यासाठी पण आणि प्रेक्षकांसाठी पण. तर लोकसत्ता ऑनलाईन कडून तुमचे खूप खूप आभार. तर ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला लोकसत्ता लाईव्ह या युट्यूब चॅनेलवरती सुद्धा पाहता येणार आहे. लोकसत्ता लाईव्ह या फेसबुक पेजवर सुद्धा पाहता येणार आहे. यासाठी लोकसत्ता लाईव्ह हे युट्यूब पेज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.